आमच्याकडे आला नाही तर आम्ही पकडू, जेलमध्ये टाकू, पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात. म्हणजे कुटुंबालाही पकडल्या जाणार अशी परिस्थिती. कुणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपी पोलिसांनी पकडले हा शिक्का बसतो. आणि म्हणून मी म्हणतो, जा खुल्या दिलाने जा, खुल्या मनाने जा, पण जाताना एक निश्चय करा, आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ. भारतीय जनता पक्षातले RSS चे काही निष्ठावंत म्हणतात, प्रकाशराव आमचे असलेले दिवस वाईट आले. मी म्हटलं वाईट कसे आले? वरती सत्ता आहे, खाली सत्ता आहे. ते म्हटले बरोबर, आमची वरती सत्ता आहे, खाली सत्ता आहे, पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती. सत्ता वरती आणि सत्ता खाली आहे, पण खुर्च्याच नाहीये, ते दुसरे जणच पळवतायत अशी परिस्थिती. तर मी त्यांना विचारलं, डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा. 4 पार्ट्या आहे ना निळा. मी त्यांना म्हटलं, डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा. ते म्हटले, अजून तुमच्या सभा मोठ्या होऊ द्या. म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील, पण त्याच्याने तुम्हाला काय? इशाऱ्यामध्ये म्हणतात, आगे आगे देखो क्या होता. म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला. जे गेले तर ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की काय अशी शंका आहे. म्हणजे जो गेला तो राग घेऊन गेला, तो राजी खुशीने गेलेला नाही. कुटुंबाला जेलमध्ये टाकलंय, कुटुंब जेवणमध्ये जाऊ नये म्हणून तो असताना पक्षांतर करतोय. आणि दुसऱ्या बाजूला जो ओरिजिनल वर्कर आहे, ज्यांनी हे सगळं उभं केलंय, तो असताना म्हणतोय वरची सत्ता आली आणि खालची सत्ता आली, पण मीच उपाशी राहिलो अशी परिस्थिती. वरची सत्ता आली, खालची सत्ता आली, मीच उपाशी राहिलेलो आहे. आता ह्याला हात मीच लावल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात. पोचली का ही परिस्थिती त्या सर्वेक्षण कर्त्याला दिसत नाही. फिरूच राहिले का? फिरूच राहिला प्रीतम सोबत आहे का? जे सर्वेक्षण आले, मोदी म्हणतात आहेत मी 400 जागा घेऊन येईल. आम्ही मोदीला म्हणतोय 150 जागा आणून दाखव आजच्या परिस्थितीत. भाषण चालू आहे चांगले. 150 जागा तू आणून दाखव. हे ना प्रीतम, हा तू आहे कुठे आता? आणि म्हणून मित्रो, एका प्रकारचं भीतीचं वातावरण, दमदाटीचं वातावरण याची सुरुवात झाली.
यांनी 2014 पासून ते 2024 ये ना या कालावधीमध्ये हॅलो किती भारतीय कुटुंब हे नागरिकत्व सोडून गेले याची आपल्याला माहिती असली